नवी मुंबईकरांसाठी आणि अवघ्या महाराष्ट्रासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जातोय। कारण ख्रिसमसच्या मुहूर्तावरती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं विमान टेक ऑफ करणार आहे। तर काही वेळापूर्वीच पहिलं विमान नवी मुंबई विमानतळावरती उतरलेलं आहे। पहिल्याच दिवशी 30 विमानांचं टेक ऑफ या विमानतळावरून होईल। पहिल्या दिवशी कोची, हैदराबाद, बंगळुरू, गोवा, अहमदाबाद ही शहरं नवी मुंबईशी हवाई मार्गाने जोडली जातील आणि त्यासाठी सुमारे 4000 प्रवासी या नव्या कोऱ्या विमानतळावरून टेक ऑफ करतील। नवी मुंबई विमानतळावरून प्रथम प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाने देखील जोरदार तयारी केली आहे। गेल्या अनेक दशकांपासूनचं जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न अखेर सत्यात उतरलेलं पाहायला मिळतंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते प्रत्यक्ष नागरिकांच्या सेवेत आलेलं पाहायला मिळतंय। सध्या जर आपण पाहिलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलंच विमान उतरलेलं आहे। अनेक प्रवासी या विमानातून उतरलेले पाहायला मिळतात। मात्र सध्या जर विमानतळावर आपण पाहिलं तर लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव देण्यासाठी अनेक प्रकल्पग्रस्त देखील आग्रही होते। मात्र याच जे पहिलं विमान उतरलेलं आहे बेंगळुरूवरून आलेलं त्या विमानातून प्रवास केलेले जे प्रवासी आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया। तुम्ही प्रवास करून आलात, काय अनुभव आहे? अनुभव तर चांगला आहे, फक्त एकच दुःख वाटतोय की आपल्या या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं ही आम्हाला मनापासून इच्छा आहे। खूप चांगला अनुभव होता, फक्त एकच दुःख होता की आपल्या बाबांचं म्हणजे दिबा पाटील साहेबांचं नाव नाही भेटलं, तेच एक दुःख होतं। बाकी प्रवास वगैरे खूप चांगला होता। इथलं वातावरण तर छानच आहे, फक्त एकच आहे का म्हणजे उतरल्यावर म्हणजे आम्हाला दिबा पाटील साहेबांचं नाव म्हणजे असं ऐकायला हवं होतं, पण ते लागणारच अशी मनापासून आमची म्हणजे इच्छा आहे। काल मुख्यमंत्री साहेबांनी ट्विट केलंय, मुख्यमंत्री साहेबांनी त्याचे सुचवात दिलेत, अनेकदा दिलेत। इच्छा एवढीच आहे की लवकरात लवकर लावलं जावं, लवकरात लवकर नाव दिलं जावं। त्याच्या खात्रीबद्दल किंवा ते लागलं जाईल किंवा नाही जाणार याच्याबद्दल शंकाच नाही। इतके सारे फॉलोअप झालेत, आम्ही इतके सारे संघर्ष केलाय त्यासाठी, तर नाव तर निश्चित लागलंच जाणार आहे। कॅमेरामॅन अमेयसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, नवी मुंबई।